सावित्रीबाईंच्या अपार कष्टामुळे आणि जिद्दीमुळे स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली. आज महिला साक्षर होऊन अनेक उच्च पद भूषवत आहेत. ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. सावित्रीबाई फुले यांचं नाव ठाऊक नाही अशी स्त्री सापडणं कठीण आहे. त्या तेव्हा होत्या म्हणून आज आपण आहोत. हा विचार केलात ना प्रिय मुलींनो, तर विचारांच्या साऱ्या दिशा लख्ख उजळतील. तू ज्योत क्रांतीची शिक्षण क्षेत्री, तुझाच लख्ख प्रकाश. स्त्री शिक्षण केले सुरू, सुकर मग झाला अमुचा प्रवास. असं विनम्रपणे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून म्हणावंसं वाटतं. महात्मा ज्योतिराव फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण या क्षेत्रातले कार्य असाधारण, असामान्य आणि अद्वितीय असेच होते. ज्ञानापासून स्त्रियांना ज्या काळात वंचित ठेवलं गेलं, त्या काळात पुण्यात सर्वप्रथम मुलींची शाळा काढणं सोपं होतं काय? पण आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी हे काम मोठ्या धैर्यानं केलं. 1854-55 मध्ये साक्षरता अभियानाची सुरुवात करणारे हे जोडपे वंदनीय आहे. सावित्रीबाई फुले अत्यंत खुल्या मनाच्या होत्या. जात पात अस्पृश्यता या गोष्टींना त्यांच्या मनात इवलीशीही जागा नव्हती. स्वतःच्या घरातल्या पाण्याचा हौद त्या काळात अस्पृश्यांना खुला करून देण्याची हिंमत त्यांच्यात होती. फसवल्या गेलेल्या विधवा किंवा परिपक्त्या स्त्रीला, बाई ग, ह्या तुझा काही दोष नाही, तुझे बाळणपण माझ्या घरी मी माझ्या आईच्या मायेनं करेन, असे सांगण्याचे धैर्य आणि औदार्य दोन्ही त्यांच्याजवळ होते. हुंडा पांडा घेऊन विधू पित्याला नाचवणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्या मनात राग होता. अगदी कमी खर्चातली आणि लग्ने सत्यशोधक समाजातर्फे लावण्याचं एक अतिशय उत्तम कार्य त्यांनी केलं. स्त्रीला माणूस म्हणून जगण्यास सिद्ध करणाऱ्या सावित्रीबाईंना त्या काळात किती विरोध सहन करावा लागला याची कल्पना येणंही कठीण आहे. पण ज्यांनी स्त्रियांच्या, मुलींच्या उद्धाराचा वसा जीवनभर घेतला होता आणि लोकजागराचा यज्ञ आयुष्यभर मांडला होता, त्यांना या विरोधाची काय तमा? त्यांच्या आयुष्यातली एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ज्योतिबा फुले बाहेरच्या खोलीत कारभाऱ्यांसमवेत बसले होते. सावित्रीबाई तेथे आल्या आणि म्हणाल्या, मला तिसरं लुगडं घ्यावं म्हणते. ज्योतिबांना मोठं आश्चर्य वाटलं आणि रागही आला. आपली पत्नी असून सावित्रीबाई तिसरं लुगडं मागते. आपले विचार तिला ठाऊक का नाहीत? ते म्हणाले, आपणाला गरजेपुरतेच अन्न आणि वस्त्र वापरावे. एक वस्त्र अंगावर आणि एक धुवायला. 2 लुगडे असताना. पण कारभारी मध्ये पडले. त्यांना राहवलं नाही. ते म्हणाले, ज्योतिराव, वहिनीसाहेब मुलींच्या शाळेत शिकवायला जातात, तेव्हा रस्त्याने जाताना लोक त्यांच्या अंगावरती शेण फेकतात, त्यामुळे घाण होते लुगडे. तेव्हा ते लुगडं पाण्यानं धुतात, मग तशाच शिकवतात. ते लुगडं तसंच अंगावरती ओलं राहतं. शाळेत शिकवताना स्वच्छ वस्त्र अंगावर नको काय? ज्योतिराव शब्द संपल्यासारखे उठले. आपल्या पत्नीने आपल्याला होणाऱ्या त्रासाची तसूभरही कल्पना आपल्याला देऊ नये. सारे धैर्याने अबोलपणे सहन करावे. मुलींना शिकवण्याचा घेतला वसा टाकू नये. न अभिमान आणि करुणा ह्यांनी ज्योतिरावांच्या हृदयावरती ताबा घेतला. ते बाहेर पडले. ते तिसरं लुगडं घ्यायलाच. मुलींच्या शिक्षणासाठी सारे अवमान सहन करीत भेडेवाड्यात मुलींची शाळा काढणारी ही क्रांतिज्योती म्हणजे स्त्रीच्या अस्मितेचा प्रथमोद्धार आहे. त्यांना विसर कधीच पडू नये. 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे तर आईचं नाव लक्ष्मीबाई होतं. स्त्री हक्क, सती, अस्पृश्यता, विधवा विवाह यासारख्या अमानुष रूढी, परंपरा व कर्मकांडांविरुद्ध जोरदार आवाज उठवणाऱ्या सावित्रीबाईंना समाजातील रूढीवादी विचारांच्या बेड्या तोडण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागला. सावित्रीबाई 9 वर्षाच्या असताना इसवी सन 1840 मध्ये त्यांचा विवाह 13 वर्ष वयाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या अशिक्षित होत्या, तर ज्योतिबा यांनी फक्त 3री पर्यंत शिक्षण घेतलं होतं. सावित्रीबाईंनी शिक्षणाचं स्वप्न पाहिलं होतं. ते त्यांनी लग्नानंतर पूर्ण केलं. त्यांचा संघर्ष किती कठीण होता हे त्यांच्या जीवनातल्या एका घटनेवरनं समजू शकेल.
एके दिवशी सावित्रीबाई खोलीत एका इंग्रजी पुस्तकाची पाने उलटत होत्या. हे त्यांच्या वडिलांनी पाहिलं व हातातलं पुस्तक हिसकावून घराबाहेर फेकलं. केवळ उच्चवर्णीय पुरुषांनाच शिक्षणाचा अधिकार आहे, महिलांनी शिक्षण घेणं हे पाप आहे, असंही ते सावित्रीबाईंना म्हणाले. हा तो क्षण होता जेव्हा सावित्रीबाईंनी शपथ घेतली की एक ना एक दिवस त्या नक्की शिक्षण घेतील. पुढे त्या फक्त शिकल्या नाहीत, तर अनेक मुलींना शिक्षण देऊन त्यांचं भविष्य घडवलं. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. सर्वांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचं कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी केलं. शिक्षणासाठी लढा देण्याबरोबरच सावित्रीबाईंनी अमानुष रूढी परंपरा, कर्मकांडांविरुद्ध आवाज उठवला. अस्पृश्यता, सती, बालविवाह, विधवा विवाह अशा अमानुष रूढी परंपराविरुद्ध त्या लढा देत होत्या. एके दिवशी काशीबाई नावाची एक विधवा स्त्री आत्महत्या करणार होती. ती गर्भवती होती, त्यामुळे समाज काय म्हणेल या भीतीने तिला आत्महत्या करायची होती. पण सावित्रीबाईंनी तिला घरी आणले, तिची समजूत काढली. काशीबाई यांना झालेल्या मुलाला सावित्रीबाईंनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंतराव ठेवले. या यशवंतरावांना पुढे त्यांनी डॉक्टर केले. देशातील पहिल्या महिला शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम केलं. स्त्री शिक्षणाबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक जीवनात परिवर्तन आणण्याचंही सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा होता. सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दल जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी. 1. साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी 3 जानेवारी 1831ला सावित्रीबाईंचा जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी म्हणजे 1840मध्ये त्यांचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला. 2. लग्नानंतर 1 वर्षातच ज्योतिबांनी त्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. 3. मुलींना शिकवण्याची सोय नसल्यामुळे सावित्रीबाईंनी घरीच शिकून नॉर्मल स्कूल, छबिला दासवाडा, पुणे येथे अंकगणित, बाराखडी आणि इतर विषयांची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी 1845-46ला 3री व 1846-47ला 4थी नंतर 2 वर्षाचा कोर्स करून शिक्षकी पेशाचं ट्रेनिंग घेतलं. 1848मध्ये भेडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केलं. 28 जानेवारी 1853 रोजी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 1854मध्ये काव्य फुले हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. सावित्रीबाईंनी एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला वारसपुत्र बनवले. पुढे 1884ला यशवंतचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून दिला. सावित्रीबाईंचा दुसरा काव्यसंग्रह 52 कशी सुबोध रत्नाकर हा 1891ला म्हणजे ज्योतिबांच्या महानिर्वाणानंतर प्रसिद्ध झाला. ज्ञानदानाचे कार्य करायला सावित्रीबाई घराच्या बाहेर पडत असत. तेव्हा एक साडी पिशवीत घेत असत, कारण रस्त्याने जाताना लोक चिखल वा शेण फेकून मारत आणि मग शाळेत गेल्यावरती त्यांना साडी बदलावी लागे. एका प्लेग झालेल्या मुलाची सेवा शुश्रूषा करत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचं निधन झालं. स्त्री शिक्षणाचे जे बीज सावित्रीबाईंनी त्यावेळेस लावले होते, त्याची फळे आजची भारतीय महिला चाखत आहे. सावित्रीबाई फुले म्हणजे फक्त एक नाव नाही, ती आहे स्त्री शिक्षणाची पहाट. ती आहे अन्यायाविरुद्धचा आवाज. ती आहे क्रांती. आज तुम्ही शिकलेले असाल, स्वतःच्या पायावरती उभे असाल, तर त्या माऊलीला कदापि विसरू नका. एक छोटीशी कविता सावित्री आईसाठी. अंधार दाटला होता, ज्ञानाला होती कैद, मुलींचं स्वप्न गुन्हा होतं, प्रश्न विचारणं वेड. तेव्हा एक दीप पेटला, माणुसकीचा उजेड,
नाव तिचं सावित्रीबाई, क्रांतीचं अखंड वेद. दगड झेलले, शेण झेलले, झेलल्या लाख शिव्या, तरी हातात पुस्तक होतं, डोळ्यात होत्या दिव्या. साडी मळली, मन नाही, निर्धार कधी चुकला नाही, शिक्षणाच्या वाटेवरून ती कधीच परत फिरली नाही. जिथे स्त्री म्हणजे शाप होता, तिथे तिने भविष्य लिहिलं. जिथे मौन होतं विधवेचं, तिथे तिने न्याय बोलावलं. आई नव्हती जन्माने, तरी आई झाली साऱ्या जगाची. ज्ञानाच्या कुशीत घातलं हरवलेले तारे. जिचं बाळ समाज मारत होता, तिच्यासाठी घर उघडलं मायेचं दार. कवितेतून जाग आली, शब्दातून पेटलं रण. शिका असा हुंकार झाला, हल्लं जुनं मन. पुस्तक म्हणजे शस्त्र, तिने उचललं दोन्ही हातांनी. इतिहास बदलला एका स्त्रीने फक्त विश्वासाने. प्लेग आला, मृत्यू झाला, तरी ती थांबली नाही. रुग्णाला कवटाळताना जीवाची पर्वा नाही केली. सेवेतच ती हरपली, पण हरली मात्र नाही. कारण तिच्या मृत्यूनंतरही क्रांती संपली नाही. आज शाळेत हसणारी जी मुलगी दिसते, तिच्या पावलात सावित्रीबाईची वाट असते. आज लेखणी उचलणारी जी स्त्री उभी राहते, तिच्या प्रत्येक श्वासात सावित्रीबाई बोलते. सावित्रीबाई फुले नाव नाही, ती दिशा आहे. अंधार फोडणारी मशाल, जिचा उजेड इतिहास आहे. जोवर शिक्षण जिवंत आहे, तोवर सावित्रीबाई अमर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट देखील करू शकता. अशाच महान व्यक्तींच्या कथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय सावित्रीबाई.